कविप्रविश यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. ताजधाम तळेगाव MIDC एरिया या ठिकाणचा हा वृद्धाश्रम. अक्षरशः वृद्धाश्रम हा शब्द उच्चारताना आणि असा मी कॅमेरा जेव्हा फ्लोरिंगवरनं मारतो आहे तेव्हा तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल ना. कदाचित मी खोटं बोलतो आहे असं वाटेल, पण इथल्या आपण आत्ता ग्राउंड फ्लोअरच्या डॉर्मेटरीज बघितल्या. आता आपण वरच्या या रूम्सच्या भागात आलो आहे. अशा पद्धतीने 2 बेड्स 3 बेड्स प्लस संडास बाथरूम, हा लिफ्टचा दरवाजा आहे. अशा पद्धतीने खूप मोठी स्वच्छ असा हा भाग आणि रूमची पद्धती मी तुम्हाला दाखवली. आपण आता इथे जे काही व्यवस्था बघतात त्या व्यवस्थापकांना बोलतं करून इथली सगळी माहिती घेणार आहोत. या पद्धतीने 12 रूम्स आहेत. प्रत्येक रूममध्ये काही याच्यात 2 बेड आहेत, काही याच्यात 3 बेड आहेत, काही याच्यात 4 बेड आहेत. आणि हा पहिला मजला आपण वरती आलो आहे. इथं ह्या सगळ्या अशा 12 रूम आहेत. रूमचा आतला भागसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे. साधारण कशी अरेंजमेंट आहे, किती सुंदर व्यवस्था आहे हे दर्शवण्यासाठी मी फक्त या रूममध्ये कॅमेरा मारतो आहे. हे अटॅच संडास बाथरूम प्लस ही अटॅच गॅलरी. आता ह्या गॅलरीत जेव्हा आपण बसतो तेव्हासुद्धा तुम्हाला आजूबाजूला सगळीकडं मोकळं असं मैदान दिसतं आहे. आणि हा खालच्या मी गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथून खिडकीतून हा तुम्हाला डोंगराचा भाग दाखवला होता. हा आहे तळेगाव MIDCचा हा विभाग. आणि अशा या सुंदर विभागात ही सुंदर इमारत, म्हणून ट्रस्टींना मी लाख लाख धन्यवाद देतो. ट्रस्टींचं मनोमन कौतुक करतो. विथ TV अशी ही रूम आहे. आणि इथं 1+1 2 बेड, दोघांना 2 कपाटं, ही अटॅच संडास बाथरूम. इतकं स्वच्छ तर मी स्वतः कबूल करतो की मी स्वतःसुद्धा अशा घरात राहत नाही आहे. त्यामुळं दीज पर्सन्स आर सो मच लकी पर्सन्स की ते अशा ठिकाणी आले आहेत. खूप छानरित्या मेंटेन केलेलं आहे. इथला हा ब्रदर आणि सिस्टर्स लोक, त्यापैकी हा एक स्टाफ आहे. यांना आपण थोडं बोलतं करूया. सर नमस्कार. कविप्रविश यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आपलं नाव सांगा. माझं नाव विजय उत्तम कांबळे. ओके, आपण इथे काय म्हणून कार्यरत आहात? पेशंट केअर म्हणून काम करतो. पेशंटची काळजी घेणारा तुम्ही केअरटेकर आहात. बरं, मग तुम्ही काही असं म्हणजे ब्रदर वगैरे आहात का? मेडिकल लाईनचं नॉलेज आहे का तुम्हाला? थोडंफार आहे. थोडंफार, पण तुम्ही प्रत्येक वृद्धाची चांगल्या पद्धतीने केअर घेऊ शकता इतपत शिकलेलं आहे. क्या बात आहे. साधारण या ट्रस्टशी तुम्ही कधीपासून जोडले गेलात? आता मी ह्या ट्रस्टमध्ये एक 7 ते 8च फक्त नाही का झाले दिवस. बरं 7 बरं. ते 8 नाही का दिवसामध्ये पण मला अनुभव इतका छान आलेला आहे. ओके की म्हणजे एवढं स्वच्छता, क्लिनिंग, स्पेस वगैरे खूप म्हणजे नाही का छान आहे. जेवण ओके. छान आहे. टाईम टू टाईम म्हणजे प्रत्येक गोष्टी इथं अच्छा म्हणजे नाही का भेटतात आहे. हां आणि आपले जे ज्येष्ठ जे नागरिक आहे, आजी आजोबा वगैरे, हां. त्यांना पण म्हणजे पूर्ण सोयी सुविधा वगैरे आमच्या इथे भेटते. अर्थात, आणि त्यांची सेवा करताना तुम्हाला सुद्धा आशीर्वाद लाभत आहेत. आनंद म्हटलं होतं. आशीर्वाद पण लाभतात, आनंद मिळवताय तुम्ही. खूप खूप छान. तुम्हाला तुमच्या भावी कारकिर्दीस माझ्या चॅनलतर्फे आणि माझ्यातर्फे लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो मी. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग मी. सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगाल? मी शैलेंद्र शरद मसलेकर. ओके, आपण इथं आपलं काय योगदान आहे? मी संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेबरोबर आहे. क्या बात आहे. ट्रस्टी आहे मी. हां आणि माझा एक मित्र आहे अंबादास चव्हाण, हां. तो मुख्य फाउंडर आहे संस्थेचा. बरं बरं. पण आम्ही सुरुवातीपासून एकत्र आहोत वा. आणि 2015 पासून संस्थेची सुरुवात केलेली आहे. ओके, म्हणजे जवळपास 11 वर्ष झाली तुमच्या संस्थेला. 10 वर्ष पूर्ण झाली. हां, आज 2026 चालू आहे. ठीक आहे. मला तर आत्ता मी इमारत पाहिली आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण तुम्ही ठेवलं आहे. त्यामुळं पहिल्यांदा तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला म्हणतो मी, अभिनंदन करतो. अर्थात तुमच्या आणि तुमच्या सगळ्या ट्रस्टींचं लाख लाख अभिनंदन. थोडीशी मला इथल्या एकंदरीत कार्यभाराबद्दल तुम्ही माहिती देऊ शकाल? अर्थात तुमच्या नियमांच्या चौकटीत बसत असेल तरच. नाही, चौकटीत बसायचा काही प्रश्न नाही, कारण ही सामाजिक संस्था आहे. ओके. ट्रस्टचं नाव सांगाल? केअरिंग हँड्स ही आपली संस्था आहे. ओके. हां. आणि
आणि याच्या अंतर्गत एक 5 ते 6 उपक्रम आपले सुरू आहेत सध्या पुणे जिल्ह्यात इथे या प्रेमायसेसमध्ये. इथेच? बर. इथे 6 उपक्रम चालतात. साधारण उपक्रम कोणकोणते आहेत जरा सांगाल तर बरं होईल. सगळ्यात मुख्य उपक्रम आपला जो आहे तो मुलांसाठीचा आहे. बरं. याच्यामध्ये सगळे भटक्या जाती जमातीतली मुलं असतात की ज्यांचं शिक्षण होऊ शकत नाही. ओके. तर आपला मुख्य फोकस सुरुवातीपासून मुलांच्या शिक्षणावर राहिलेला आहे. बरं. तर मुलांचं शिक्षण कुठल्याही परिस्थितीत झालंच पाहिजे. तर शिक्षण होऊ न शकणारी मुलं कोणते, तर या सगळ्या भटक्या जाती जमाती ज्या आहेत. हां. ॲक्च्युली आपण जात बेसिसवर कधी काम सुरू केलं नव्हतं, पण आता हे शिक्षणाचा विषय निघाला म्हणून आपल्याला हे जात वगैरे सगळं ओके. व्हेरी नाईस. सांगायला. व्हेरी नाईस. हां तर भटक्या जाती जमाती ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पारधी, डोंबारे, भिल्ल, हां. धनगर, विसाडी, हां. कन्स्ट्रक्शनवर काम करणाऱ्या मजुरांची मुलं यांची शिक्षण होत नाहीत, कारण अरे हे वा. सगळे परिवार पोटासाठी पोटासाठी भटकत असतात ते. बरोबर. तर अशा मुलांच्या शिक्षणावर आपण सध्या खूप म्हणजे त्यांची इथं राहण्याची, खाण्याची, शिक्षणाची सगळी सोय आहे. सगळे 105 निवासी मुलं आहेत आपल्याकडे. बापरे, 105. आणि ओके. त्यांची काळजी घेण्यासाठी 40 एक जणांचा स्टाफ आहे. अरे वा. आता हां या मुलांमध्ये काही मुलं अनाथ आहेत, काही सिंगल पॅरेंट्स आहेत, हां. काहींचे आई वडील सक्षम नाही आहेत ओके, ओके. देण्यासाठी. अशी सगळी मिक्स. म्हणजे इथं तसं काही बंधन नाही आहे की जातीपातीचं, की एखादा अगदी सवर्ण असेल पण घरात कुणीच नसेल बघणारं तरी पण तुम्ही स्वीकारताय. अगदी अगदी वा, अजिबातच क्या बात आहे, क्या जातीचं बात. काही बंधन नाही. आपण फक्त माणुसकी पाहतो हां आणि मूल कुठल्या परिस्थितीत आहे हां. या गोष्टीचा आपण सातत्याने विचार करतो आणि त्याला शिक्षण देण्याचं काम करतो. आम्ही असं नाही म्हणणार की आम्ही त्याला जीव खाऊ घालतो. हां. जेवण खाणे ही गोष्ट आहे महत्त्वाची, हां. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं शिक्षण असं आम्हाला सुरुवातीपासून वाटत आलेलं आहे. मग आता तुमच्या या इन्स्टिट्यूटपासून, आता हे तसं पाहिलं तर तळेगावपासून MIDC ही लांब आहे, इथून मग त्यांना ॲक्सेस शाळेचा जवळ आहे का परत स्कूल बसची वगैरे व्यवस्था तुम्ही करताय? आता याच्यामध्ये अशी आहे व्यवस्था की 1ली ते 4थी आपली स्वतःची शाळा आहे बरं. आणि 5वी पासूनची पुढची मुलं इथे जवळच निगडे म्हणून गाव आहे. हां. तिथे शिक्षणासाठी जातात. त्यांच्यासाठी स्कूल बस आहे, निगडे गाव. निगडे गाव. ओके. हां. आणि 2 मुली सध्या कॉलेजला आहेत, इंद्रायणी कॉलेजला आहेत तळेगावामध्ये. अरे वा. तर त्यांनाही नेण्या आणण्याची आपण सुविधा ठेवलेली आहे. वा, क्या बात आहे. त्या पद्धतीने त्यांचं खूप छान पद्धतीने शिक्षण सुरू आहे. वा, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. तुमच्या इथलं मी पाहिलं की हे फ्लोरिंग, गणपती मंदिर, इथला पण भाग, हे जे काही तुम्ही टाईल्स वापरल्यात ह्या अतिशय अप्रतिम असं बांधकाम आहे. म्हणजे एखाद्या लक्झरियस हॉस्पिटल किंवा एखाद्या लक्झरियस बंगल्यात प्रवेश केल्यावर जसं वाटतं तशी ही प्रसन्नता आहे. त्यामुळं हे बनवण्याचं वगैरे जे तुमच्या ट्रस्टींचं एक माइंड ॲप्लिकेशन आहे त्याला मी सॅल्यूट करतो. नाही एवढ्यासाठीच अशा पद्धतीने बनवलेलं आहे, कारण इथं येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडून आपण 70-30 असं आपण रेशो ठेवलेला आहे. 30% फ्री आहेत हां. आणि 70% जे आहेत ते पेड आहेत. ओके. म्हणजे इथं फ्री ऑफ कॉस्ट असं एकही बेड नाही आहे? नाही, 30% फ्री आहे. 30% ऑफ टोटल स्ट्रेंथ? येस. बरं. म्हणजे 100ची जर कॅपॅसिटी असेल हां. तर 30 30 आपण लोकांना इथे फ्री ठेवतो. आणि बरोबर. 70 लोकांसाठी इथं पेड आहे. पेड आहे. साधारण ते रेट सांगता येतील पेडवाल्यांचे? आपण साधारण 15 ते 12-15 हजारापासून सुरुवात करतो. त्याच्यामध्ये त्यांचं मेडिकल, जेवण, खाण या सगळ्या गोष्टी येतात. सगळ्या गोष्टी येतात. फक्त मेजर काही त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं तर हां. मात्र त्यांच्या पालकांनी तो खर्च करायचा. बरोबर. हां, ठीक आणि आहे. हे एवढ्यासाठी आपण हे सुरू केलं होतं पेड, की यातून थोडीफार जी काही कॅश जनरेट होईल ती आपल्याला मुलांसाठी वापरता येईल. अगदी बरोबर. आणि आपल्याकडे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते अगदी उच्च घराण्यातले चांगले सुशिक्षित आहेत. अच्छा. आणि त्यांना ज्या पद्धतीचं वातावरण पाहिजे, ज्या पद्धतीची सेवा पाहिजे त्या पद्धतीची देण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करतो. आणि यातून 2 गोष्टी साध्य झालेल्या आहेत. आमच्या मुलांना आजी आजोबा पाहायला मिळाले आणि आजी आजोबांना त्यांच्या त्यांचे नातवंडांपासून दूर नातवांच्या असल्यामुळे सोबत राहिल्याचा फील आपल्या येतो. मुलांमध्ये नातवंड पाहतात. वा, क्या बात आहे. एवढी खूप चांगला उद्देशाने तुम्ही हे दोन्ही संस्था चालवताय. आणि 6 उपक्रम म्हणलात. आपण मुलांच्या शाळेकडे जाऊ, तिथे आपल्या अजून गप्पा मारू. तुर्तास मी एका रूममध्ये तुमची परवानगी असेल तर जाऊ? नक्की. मी तिथल्या आपल्या आजींना विचारेन आणि मग इथल्या व्यवस्थेबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात. पहा मित्रांनो, मुद्दाम मी प्रत्येक भिंतीवरती या सुंदर पोस्टर पण लावलेली आहेत. वातावरणामध्ये एक प्रकारची प्रसन्नता निर्माण होते आणि आपण घरीच राहतो असा एक फील मिळतो. आता ह्या
2 बेड असलेल्या आपण एका खोलीमध्ये आलो आहे. मगाशी मी इथं कॅमेरा मारून गेलो होतो, पण इथल्या लोकांशी आपण संवाद साधू. इथल्या आजीशी आपल्याला बोलायचं आहे. आजी नमस्कार. नमस्कार. आजी तुझं नाव सांगशील मला? हो, हां सांग नाव. उषा शिवाजीराव हमदापूरकर. अच्छा, फुलकर आहे आमचं आडनाव, पण गावाचं नाव हमदापूरकर आहे. अमदापूरकर. खूप छान. कधीपासून तू या इथे आहेस? कुठं? या रूममध्ये कधीपासून आहेस? किती झाले ते? 6 महिने झाले. 6 महिने झाले. हं. आरामशीर आहेस ना? व्यवस्थित आरामशीर आहे सगळे. खूप छान आहे का? व्यवस्था कशी आहे तुझी? छान आहे, चांगली आहे, सगळं चांगलं आहे. अरे वा. लोक पण खूप चांगले इथं. हां आणि कार्यक्रम पाहायला मिळतात ना. हां, टी व्ही पण आहे तुझ्या खोलीत? TV पण हो ना, रामायण महाभारत कीर्तन. अरे वा, क्या बात आहे. अगं आजी, माझी पण खोली अशी नाही आहे, त्यामुळे तू नशीबवान आहेस. हां, काय हरकत माझ्या घरी नाही. पण होतं सगळं तिथं. हां, तुला घरच्यासारखं सगळं वातावरण मिळतं इथं, मिळते सगळं. बरोबर आहे? हो. बाकी काय तुला औषध पाणी वगैरे चालू आहे का सध्या? अजिबात काही नाही. अरे वा, असंच राहा. सेंचुरी मार अशी. हं. हां, सेंचुरी म्हणजे 100 गाठ तू अशी, आणि तुला पुन्हा पुन्हा भेटायला मी येईन. बरोबर. हां? ताई तुमचं काय नाव? माझा आशाबाई भारत बावस्कर. अच्छा, तुम्ही पण साधारण कधीपासून आहे इथे? 6 महिने झाले. आई 6 महिने. आईपासून संघच आम्ही आई. दोघे व्यवस्थित दोघं तुम्ही एकत्र राहताय? हो. एकदम आनंदी आनंद आहे. हो, ती आई. आनंदी आनंद. क्या बात. मुलगी म्हणजे मी आहे तिची. तुम्ही मुलगी आहेत, हो. मग तुम्ही भेटायला आलात का तुम्ही इथंच राहता? नाही, आईनं मला मुलगी मानलेली आहे. अच्छा अच्छा, काही हरकत नाही. ही अशी नातीच खूप शेवटापर्यंत जातात असं आपण समाजात पाहतोय. तुम्हाला दोघींनाही मी लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो. जास्तीत जास्त तुला तुझ्या आईचा सहवास लाभो याच शुभेच्छा मी अर्पित करतो. माय माऊली, तुला भेटून छान वाटलं. खूप छान वाटलं. हो ना. काही हरकत नाही. आमची सुनबाई काय म्हणतीये? हां, हं? सुनबाई हं? काय तू कशी आहे विचारले तिने? छान आहे म्हणून सांगतो मी आता गेल्यावर. एकदा आणा ना त्यांना इथं. हां, आणू ना, आणू, आपण आणू, नक्की एकदा आणू. आणा ना. हां, येईल ती, भेटायला येईल. हां, सुनबाई म्हणली विचारते आई. खरं प्रेम असतं हो. काय हरकत नाही. चला रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं जास्त आहे. चांगलं चांगलं आहे. चला, आराम करा. खूप खूप पुन्हा तुम्हाला शुभेच्छा. हो. हां, तुम्ही पण जा, जेवण करत जा, आराम करत हो जा. हो, तुमच्या आशीर्वादावर आम्ही चालतो. हो. तुमच्यासारख्या आपल्या वृद्ध माणसांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत. कष्ट करतो म्हणून तुम्ही- पाहिजेत आम्हाला आशीर्वाद. सण हां ऐका ना. हां. आम्ही औरंगाबादचे संभाजीनगरचे. हां, हां. संभाजीनगरचे आहेत. हां. हां, संभाजीनगरच म्हणा. संभाजीनगरच म्हणतो. हां. औरंगाबाद नाही म्हणत, हां. संभाजीनगरच म्हणतो. नाही, काय उल्लेखच करू नका, संभाजीनगरच आहे ते. संभाजीनगरच. हां, चला, ओके, धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. दादा एक विचार. मित्रांनो, ताजधाममध्ये आपण या रूममध्ये आलो आहे. सुनबाईला सांगाल बरं का. हां, चल, ओके, कर, आराम कर. पाठ टेकून पडा आता. पाठ टेकून पडा. ओके, बाय. हो. अतिशय सुंदररित्या त्यांची व्यवस्था आहे, मी पाहिली. आणि जे कोणी इथं राहायला येत आहेत ते अतिशय मनाने आनंदी आहेत. अर्थात एक जाणवलं मला साहेब, की त्यांनी माझी सुनबाई कशी हा प्रश्न विचारला. दिस इज द रिॲलिटी ऑफ आवर सोसायटी. म्हणजे ते घरातनं बाहेर जरी पडले तरी कुठेतरी त्या एका मनाच्या कोपऱ्यात त्यांना कप्प्यामध्ये आपलं घर असतं. आपली नातवंडं आठवत असतात, आपली मुलं, आपल्या सुना, आपल्या मुली यांच्या आठवणी त्यांच्या मनात असतात. अतिशय सुंदर इथं वातावरण आहे. आणि एकंदरीत या संस्थेचा कार्यभार तुमच्याकडनं जो कळला त्याच्यावरनं मी खूप प्रभावित झालो आहे. तुमचे बाकीचे उपक्रम बघायला आपण खालच्या साईडला जाणार आहोत. इन द मीन टाईम मला आत्ता तुम्ही जो वेळ दिला, जी काही माहिती दिली त्याबद्दल कविप्रविष्य यूट्यूब चॅनल तुमचा लाख लाख आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच, अँड ऑफकोर्स विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.